परंतु तुमचा प्रतिसाद आणि चांगलं नाईट शृंखलेचं आयोजन आणि खरं तर एक मॅचसाठी नक्कीच मी जोडला जाईल. मॅचची सुरुवात करूया. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे हुतात्मा नाग्या कातकरी यांना मानाचा मुजरा करून खरं तर समालोचनासाठी भूमिका पार पाडतोय. पहिला बॉल पिवनचं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय. चांगला बॉल इथून पाहिलं तर टेंबरी आणि त्याच्या विपक्षात फाईट करेल टीम शिवनगर. नक्कीच 15 मिनिट इथनं पाहायचा बॉल सटीक लेंथवरती पाहिला, परंतु हा बॉल इथनं मात्र पाहू शकाल. इट इज अ व्हाईट बॉल. त्यानंतर अंपायर आपल्याला सांगा इथनं मात्र सूचना येते प्रत्येक षटक 5 मिनिटाचं असेल. एखादा मिनिट जास्त झाला तर इथनं मात्र आपण 38 सर्कलच्या बाहेर जो क्षेत्ररक्षक पाहता त्यापैकी एक क्षेत्ररक्षक सरळ आतमध्ये घ्यायचा विनंती असेल. आणि पाहता 2:19 मिनिटांनी पहिला बॉल पडला. इथनं कंप्लीट 15 मिनिटांनं पहिली इनिंग समाप्त झाली पाहिजे याची नोंद घ्या. पुन्हा एकदा जाऊया. आपला आवाज ऐकायला जरूर या ठिकाणी उत्सुकता होती. आमचे या ठिकाणी उत्तम पादी सर आपल्यासोबत जोडले जातील. हॅलो. नक्कीच प्रवीणजी वाघे सर योग्य डिसिजन. खरं तर 4 षटकाचे सामने आपण पाहिलं, 3 षटकाचे आपण सामने पाहतोय आणि मी तर म्हणेन 2:20 म्हणजे या क्षणाला खरं तर 2 दिवसामध्ये मॅच संपत होत्या. परंतु आज कुठेतरी एक एक्स्ट्रा सामना पाहायला मिळाला. खालापूर आणि कर्जत यामध्ये मॅच पाहिली आणि 1 तास तब्बल त्या मॅचला खर्च झाला आणि कुठेतरी सामन्याला उशीर झाला. परंतु चांगलं डिसिजन, योग्य डिसिजन, चांगलं आयोजन देखील पाहायला मिळतं टीम चीज कामला संघाकडून. पाहता पाहता खरं तर संजय मुकणे सर आणि त्याच्या समवेत सुनीलजी मुकणे साहेबांच्या माध्यमातून पूर्ण टीम त्यांच्या माध्यमातून हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. फटका दमदार आहे. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा पार. मिळतील 4 रन. चौकार. चौकार आला. बॅटिंग तितकीच चांगली पाहायला मिळते. फलंदाज पाहिलं तर स्ट्राईक एंडवर खेळतोय शिवनगर संघाचा संतोष आणि समीर अशी जोडी. खरं तर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फटका चांगला होता, फक्त हलकासा टॅप केलाय. बॉल चाललाय थर्ड मॅन रिझन मधून. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगलं फील्ड करतोय. उचलणार फेकणार तोपर्यंत घेतल्या जातील 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल अर्थात 7 या आकड्यावर. 7 धावा धाव फलकावर जोडले जातील. चांगले धावसंख्या म्हणावी लागेल. पिबनचं पहिलं षटक आणि 38 सर्कलचं बंधन असलेलं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट बॉल त्यावर फटका दमदार या बॉलला पाठवलाय अगदी मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा पार. मिळतील 6 धावा. सिक्सर. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. फलंदाजी करणारी टीम खरं तर आपण शिवनगरला आपण पाहतोय. चांगली बॅटिंग. ऑन स्ट्राईकला तुम्ही पाहू शकाल फलंदाज संतोषला पाहू शकाल. फटका चांगला आहे त्या ठिकाणी कव्हर पॉइंट मधून. चेंडू निघून जाईल अगदी गोळीच्या वेगाने. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल चाललाय सीमा पार. मिळतील 4 रन. चौकार. खरं तर चांगली होत्या टीम शिवनगर या संघाकडून. प्रत्येक बॉलवर खरं तर प्रहार चढवला जातोय.
इथे आणखीन एक हलकासा टॅप केलाय, 2 क्षेत्ररक्षक बॉल मागे जावणार. 38 सर्कल मध्ये बॉलला डीप मध्ये अडवलं जात आहे. उचलणार फेकणार तोपर्यंत घेतली जातील 2 धावा आणि इथून धाव फलक जाऊन पोहोचेल तब्बल 19 या आकड्यावर. तर त्यानंतर पाहू शकाल दोन्ही संघाला विनंती करतो आपण लक्ष द्या. इथनं आपण जो काही रिव्ह्यू घेताय तर दोन्ही संघाकडे एक रिव्ह्यू असेल. जरी ते आपण या ठिकाणी रनआउटसाठी घेताय तरी देखील एकच रिव्ह्यू असेल, याची नोंद घ्या दोन्ही टीम. जरी आपल्याला हाईट फॅक्टर चेक करायचं त्यासाठी देखील एकच रिव्ह्यू असेल, म्हणजे दोन्ही संघाकडे एकच रिव्ह्यू असतील. नक्कीच प्रवीण सर, म्हणायला गेलं तर फक्त एकच रिव्ह्यू अवेलेबल पाहिजे, कारण आपण प्रत्येक वेळेस रिव्ह्यू देतोय. कारण पंचांना आपण कशा अडी ठेवतोय. पंच खरं तर या स्पर्धेचं प्रमुख असतात आणि खरं तर पंचांच्या माध्यमातून डिसिजन देणं देखील योग्य असतं. कारण पंच आपण जाहिरातीवर डायरेक्ट लिहित असतोय की पंचांचा निर्णय हा अंतिम असेल, परंतु आत्ताचं क्रिकेट आणि पहिलं क्रिकेट यामध्ये खूप फरक पाहायला मिळतो. ऑन स्ट्राईकला विशालला आपण पाहतोय, संतोष आणि समीर अशी जोडी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला समीर येतोय. पहिला षटक समाप्त झाला, टीमची टोटल जाऊन पोहोचले 19 या आकड्यावर. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल, 19 धावा धाव फलकावर लागले गेले. ऑन स्ट्राईकला खरं तर समीरला आपण पाहतोय. संतोषने चांगली फलंदाजी केली, परंतु समीरला देखील तितकी चांगली फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर अर्जुन आणि त्याच्या विरोधात हा प्रहार पाहायला मिळाला. डीप मध्ये बॉल निघून चाललाय. मिड विकेट सॉरी 1 बाउंस, सीमा पार, 4 रन चौकार. खरं तर चांगला गोलंदाज आहे, परंतु त्याच्या विरोधात फटकेबाजी लाजवाब होते. त्या फलंदाजाच्या एष्ट्या वाकवल्या जातात. फलंदाज बाद समीर, बॅक टू द डगआउट. जात असताना अमितला आपण पाहतोय. अमित आणि संतोष अशी जोडी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज अर्जुनने कामगिरी चांगली केली, परंतु त्याच्या विरोधात एक चौकार देखील आपण पाहिला लॉंग ऑन मध्ये, परंतु नेक्स्ट बॉलवर विकेटचं पतन. फलंदाज बाद झाला तो मात्र समीर. नेक्स्ट बॉल कशा प्रकारे असेल हे देखील पाहावं लागेल. शॉर्ट बॉल होता, आखूड टप्प्याचा बॉल होता, त्या ठिकाणी हलकासा धोका पत्करावा लागला होता, परंतु योग्य डिसिजन पाहायला मिळतं. अगदी इथे पंचांनी खरं तर रिव्ह्यू घेतलाय. टीव्ही अंपायरकडे रेफर केलं गेलं. बघायचं इथं आता अगदी क्लोज एन्काउंटर असेल, चेक केला जाईल. केटीसीच्या माध्यमातून आपण पाहता आमचे निशांत बागडे असतील, इथं मात्र ऑपरेटर पाहायला मिळतात. अगदी अचूक प्रत्येक मोमेंटला इथे मात्र अचूक डिसिजन दिला जातो, परंतु इथे यावर देखील लवकरच आपल्यापर्यंत रिझल्ट पोहोचेल. बघायचं अगदी क्लोज डिसिजन असेल. शेवटच्या मोमेंटला आपण पंच देखील आमच्याकडे आलेत. यस, फलंदाज आउट असेल. यावेळी पहा अजून एक करारा झटका शिवनगर टीमला आणि पाहता इथनं मात्र फलंदाज बाद होईल. संतोषला खरं तर माघारी परतवलंय. अगदी चांगला फलंदाज होता संतोष, परंतु म्हणतात ना की अति घाई आणि संकटात नाही. अशा प्रकारे विकेट जर तुम्ही सोडाल तर मॅच कुठेतरी बॅकफुटवर जाईल आणि तेच समीकरण खरं तर पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. कारण मागची मॅच झाली वरोसे आणि त्याच्या विपक्षात खरं तर वनवे टीम आपण पाहिली. नक्कीच दोन्ही संघाने फाईट चांगली केली, परंतु शेवटच्या मोमेंटला कुठेतरी 25 धावसंख्येचं टार्गेट असताना देखील त्या 25 धावा देखील चेस करणं खूप अवघड होतं. इथे आडव्या बॅटने फटका सजवायचा होता, परंतु डॉट डिलिव्हरी षटक दुसरा मार्गस्थ आपण खरं तर पाहतोय आणि 2 षटकांती धाव फलक जाऊन पोहोचला. तब्बल 23 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. मार्गस्थ असताना आणखीन एक विकेटचं पतन.
खरं तर इथून फलंदाज माघारी येतोय. बॅक टू बॅक विकेट पाहायला मिळत आहेत आणि इथून कमबॅक करावा लागेल टीम टेंबरी संघाला. 23 धावा धावफलकावर आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावर असताना अगदी चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज अर्जुनच्या माध्यमातून. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना दिलीप. इथे हलकीशी कडा आणि फलंदाज बाद होईल. दिलीपला देखील माघारी परतवलाय. फलंदाज बाद. दिलीप बॅक टू द डगआउट. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल रोहितला. हा देखील चांगला फलंदाज आहे परंतु गोलंदाजी तितकीच ताकदीची पाहायला मिळते. अगदी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय गोलंदाज अर्जुनला आपण पाहू शकाल. चांगला गोलंदाज आहे. बॅक टू बॅक विकेट घेण्याचं काम देखील त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. इथे शॉर्ट बॉल होता. आखूड टप्प्याचा बॉल होता. अगदी पूल करायचा होता परंतु डॉट बॉल येतोय. षटक संपतोय आणि 2 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. टीमची टोटल जण पोहोचले 23 या आकड्यावर. शेवटचा षटक प्रगतीपथावर असताना आपल्याला पाहायला मिळेल. हॅलो हॅलो. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विजयला आपण पाहतोय. समोर फलंदाज चांगला पाहायला मिळेल यात शंका नाही. इथे फक्त हलकासा टच केला. दिशा दिले. कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. उचलणार फेकणार तोपर्यंत इथे घडलं जाईल. आणखीन एक फलंदाज बाद. इथून मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद डीजे. मध्ये जात असताना दिनेशला आपण पाहू शकाल. चांगला फलंदाज आहे आणि अजय देखील चांगला फलंदाज आहे. अजूनही मैदानावर सज्ज असेल अजय. हा फलंदाज चांगला फलंदाज पाहायला मिळेल. त्याच्या बॅटमधनं देखील धावा येणं गरजेचं आहे. 23 धावा ऑन बोर्ड स्कोर बोर्डवर आपण पाहतोय. आणखीन एक डॉट बॉल. चांगली बॉलिंग खरं तर विजयच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि फलंदाज मित्र म्हणेन बॅटिंग स्टान्सवर तुम्ही पाहू शकाल अजय या फलंदाजाला. चांगला फलंदाज आहे परंतु प्रत्येक बॉल डॉट इथून पाहायला मिळतो. चांगली बॉलिंग. कमबॅक करून देणारा षटक आपण पाहिला. आडव्या बॅटने फटका सजवायचा होता ऑन साईडला परंतु बॉलिंग चांगली पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल. चांगली बॉलिंग खरं तर पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय गोलंदाज विजयला तुम्ही पाहू शकाल. चांगला गोलंदाज आहे. प्रत्येक बॉल खरं तर डॉट येतात. नेक्स्ट बॉल कसा असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक तिसरा बॉल निर्धाव येतोय. लाजवाब गोलंदाजी करत असताना गोलंदाज विजयला आपण पाहू शकाल. अगदी चांगली गोलंदाजी हाताळत असताना पाहतोय. शेवटचं षटक आहे. स्लॉगवरचं षटक आहे. या षटकात खरं तर धावा येणं गरजेचं होतं परंतु नेक्स्ट बॉल देखील डॉट येईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येणार आणि इथे पकडली जाईल झेल. फलंदाज बाद. अजय बॅक टू द डगआउट. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल आणि या बॉलवर खरं तर षटकार येईल की डॉट येईल हे देखील गरजेचं असेल. इथे चांगला बॉल. यष्टीरक्षक चुकी करणार नाहीये. नक्कीच बायच्या स्वरूपात लेग बायच्या स्वरूपात घेतली जाईल. एक सिंगल धाव आणि एका धावेने 25 धाव फलकावर पाहायला मिळतील. येणारे 18 बॉल 26 ची गरज असेल.
पण नक्कीच 26 धावा कशा प्रकारे डिपेंड केल्या जातील पुढील सत्रामध्ये तुम्ही एक गोड आवाज ऐकू शकाल अगदी प्रवीण वाघे सरांचा. आणि नक्कीच मी मागच्या सामन्याचं वर्णन करेल. 25 धावा होत्या, 26ची गरज होती. 24 धावा होता, 25ची गरज होती. परंतु या मॅचमध्ये 25 धावा झाल्यात, 26ची गरज आहे. लो स्कोरिंगची मॅच जेव्हा जेव्हा खरं तर आपल्या भेटीला येते तेव्हा तेव्हा ती चांगली मॅच व्हायला मिळेल यात शंका नाही आहे. परंतु देतोय इथून दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. आणि मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. सन 2025 हे पर्व सोंडाई माता चषक नाईट रजनी शुंकला मला इथे 2 शब्द बोलण्यास संधी दिली, त्यामुळे मी आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतोय. आणि माझ्या समोर जोडले जातील अर्थात प्रवीणजी वाघे सर. धन्यवाद. तर धन्यवाद. इथं मात्र उत्तम पाटील सर अगदी अप्रतिम आवाज ऐकला आपण मराठीमधील. आपण जर पाहिलं तर आमचे सिनियर समालोचक अगदी जर विचार करत तर अनेक वर्ष समालोचन करत आहेत. आज देखील त्यांचा आवाज आमच्या सोबत या ठिकाणी जोडला गेला. त्यांचा मनपूर्वक आभार असेल. या स्पर्धेमधील आपला वेळ अगदी दिला त्याबद्दल या स्पर्धेच्या वतीने अगदी खूप खूप आभार मानतो. जाव्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील एका बाजूला इथं मात्र शिवनगर क्रिकेट संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर इथं मात्र टेंबरी क्रिकेट संघ पाहायला मिळतो. आणि विनंती असेल टेंबरी क्रिकेट संघ आपली जागा कुठे तिकडे बसायचं आपण प्लीज, नाहीतर पेनल्टी दिली जाईल सरळ. आपण डगआउट मध्ये बसायचं, डगआउट आतमध्ये व्यासपीठाच्या बाहेर कोणी बसायचं नाहीये. आणि ज्या काही खुर्च्या आपण बाहेर घेतल्यात त्या आतमध्ये परत ठेवायच्यात. पहा 3 षटकं 18 बॉल आणि विजयासाठी टेंबरी क्रिकेट संघाला गरज असेल ते म्हणजे 26 धाब्यांची. 18 बॉल 3 षटका म्हणजे 26 धाब्यांची गरज आहे. बघायचं कोणता संघ जिंकेल. कोणता संघ इथं आपण पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये जो संघ जिंकला वनवे संघ अगदी त्या संघाला इथं फाईट करेल. पाहू शकाल एका बाजूला आपण पाहिला शिवनगर त्यांना फाईट करतो टेंबरी क्रिकेट संघ. दोन्ही संघ जवळचे आहेत परंतु इथं आता बघायचं अगदी आमने सामने आपल्याला खेळताना दिसतील. आजची तिसरी रात्र पाहायला मिळेल कोणता संघ सुपर 6 ला इथं क्वालिफाय होईल हे महत्त्वाचं आहे. आज आपण पाहता कोणता संघ जिंकेल कोणता हरेल, परंतु यामध्ये पाहता या ठिकाणी या स्पर्धेचा विजय होईल, या आयोजनाचा विजय होईल. अगदी पाहता आयोजकांनी घेतलेली ही अफाट मेहनत इथं मात्र आपण पाहू शकाल. आज जर विचार केला तर आज तिसरी रात्र सुखरूपरित्या गणरायाच्या आशीर्वादानं अगदी पार पडते. परंतु इथं आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आता येणार 3 षटकं 18 बॉल आणि विजयासाठी इथं आपण पाहता 26 धाब्यांची गरज आहे. रोहित पहिला गोलंदाज गॅपमध्ये जागा निर्माण केली आहे. बॉल थांबणार नाहीये. चेंडू चालला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा रेषा पार. पहिला बॉल दमदार चौकार. साबेली पाहू शकाल आपण पहिल्या बॉलवरती चौकार आल्या गोलंदाज. यावेळी पहा डावकर त्याचा फलंदाजचा जबरदस्त फटका, जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला. डीप मध्ये शॉट आपण पाहिलं तर जबरदस्त फटका पाहिला. मिड विकेट रिझनला क्षेत्ररक्षक होते परंतु तिथे जर विचार केला तर या बॉलवरती बॉल अडवला गेला आणि शेवटच्या मोमेंटला इथे धावा धावल्या गेल्या. टोटल 2 धावा आणि टोटलचा विचार केला तर 2 बॉलचा खेळ समाप्त 6 धावा ते धावपट्टावरती लागल्या गेल्या म्हणजे अजूनही 20 धावांची गरज. पहा मित्रांनो कोणता संघ जिंकेल कोणता हरेल नेमकं ठरवता येणार नाहीये. यावेळी पहा बॉल आडव्या बॅटनं बॅकवर्ड पॉइंटला हा फटका खेळायचा होता, एक्झिक्यूट करायचा होता परंतु तिथे जर पाहिलं तर हा बॉल येतो निर्धाव. डॉट बॉलची समाप्त आपल्याला पाहायला मिळेल. अशा प्रकारचे डॉट बॉल इथं मात्र फेकावे लागतील शिवनगर क्रिकेट टीमला गोलंदाजांना. बघायचं डॉट बॉलला 3 बॉल 6 धावा धावपट्टावरती लागल्या गेल्यात. इथे पाहायचंय बॉल हवेत चालला बॅकवर्ड पॉइंटला जबरदस्त एफर्ट अजून एक. आणि इथं जर विचार केला तर पहिला गडी गारज झाला, पहिला करारा झटका इथं टेंबरी टीमला बसेल. फलंदाज बाद झाला. इथून मात्र मिथून बॅक टू द डगआउट.
शकते. आपण जर पाहिलं तर 2 ते 2:15 पर्यंत या ठिकाणी सामने संपले होते आणि एक संघ सुपर 4ला गावदेवी नॅनुली संघ तिथे सुपर 6ला पोहोचलाय. परंतु आज पाहतो आपण थोडासा उशीर झाला. अगदी 40+ मास्टरचा सामना देखील पाहायला मिळाला. अप्रतिम लढत झाली. एका बाजूला आपण पाहिलं तर खालापूर तालुक्यातील 40+ मास्टर, त्यानंतर कर्जत तालुक्यातील 40+ मास्टर अशी लढत पाहायला मिळाली. आणि त्याचा विचार केला तर कर्जत विभागामध्ये आपण पाहिलं तर आमचे या ठिकाणी DN पवार यांचा संघ आपण पाहिला आणि त्या संघाने या ठिकाणी पकड मजबूत केली, सामना जिंकला. अगदी पाहिलं तर खालापूर संघाच्या विरुद्धचा संघ खेळत होता. अप्रतिम लढत झाली. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आता दाखल होईल, तो म्हणजेच राहुल आणि महादू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही जर पाहिलं तर 20 धाब्यांची गरज आहे. बॉल आता शिल्लक असेल ते म्हणजे टोटल 14 बॉल आणि गरज आहे 20 धाब्यांची. 14 बॉलमध्ये 20 धाबा बनवायच्या टेंबरे टीमला. 5 चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथं मात्र दोन्ही संघ अगदी अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते. एक बेधुंदा सामना आपल्या भेटीसाठी यावेळी मात्र वर्तमान लढत आपण एन्जॉय करता. मॅन्डेटरी पॉवरचं षटक पाहायला मिळतं. वाईडिश लॉंग ऑफ मिड विकेट रिझनला 2 शतरक्षक आणि 9 खेळाडू आपण पाहता तर या 38 सर्कलच्या रिंगणामध्ये यावेळी मात्र तटस्थ बंद झालेत. मात्र बघायचं काय घडतं. पुढचा बॉल रोहित, हा बॉल आडव्या बॅटने खेचायचा होता. मिस्तामिक फटका, अजून एक करारा झटका. आता जर विचार केला तर लगातारच्या 5व्या बॉलवरती हा इथं मात्र विकेट सोडावं लागेल. फलंदाज बाद झाला. राहुल बॅक टू द डगआउट. गेल्या पावली मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट राहुल. तो म्हणजेच अशोक यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ज्यावेळी पाहू शकाल अजूनही जर पाहिलं तर शेवटचा अंतिम बॉल असते षटकातील चांगलं षटक राहिलं. एक चौका राहिला पहिल्या बॉलवरती, तिथनं जे कमबॅक केलं. दुसऱ्या बॉलवर 2 धावा, तिसऱ्या बॉलवरती डॉट बॉल पाहिला. 4था आणि 5वा बॉल विकेट. येस पाहू शकाल नवीन फलंदाज मैदानामध्ये अशोक पाहायला मिळतो. अगदी पहा मित्रांनो, आपण जर विचार केला तर ह्या वर्षीचाच रेकॉर्ड आपण पाहिला तर अशोकचा मागच्या वर्षीचा कुठेतरी थोडासा बॅकवर्ड वरती होता. 6 बॉलमध्ये 7ची गरज असताना तिथे मात्र कुठेतरी बीट झाला होता. अगदी मात्र बघायचं इथे पहिलाच बॉल, लगातारचा 3रा विकेट मैदानाच्या बाहेर. फलंदाज अशोक बॅक टू द डगआउट. अजून एक करारा धक्का यावेळी टेंबरे टीमला. टार्गेट आहे आणि त्यामध्ये जर विचार केला तर इथनं मात्र पूर्णपणे जगडून ठेवलं ते म्हणजे टेंबरे टीमला. पहा इथनं पहिलं षटक समाप्त झालं. 10वा धावपटलावरती फक्त आणि फक्त 6 धावा लागल्या गेल्या. अजूनही 12 बॉल आणि विजयासाठी 20 धाब्यांची गरज आहे. 12 बॉल 20 समीकरण. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती समीर. यावेळी पहा बॉल हवेत चाललाय. तिथे मात्र शतरक्षक आहेत आणि जबरदस्त एफर्ट. अजून एक करारा झटका. फलंदाज महादू बॅक टू द डगआउट. अजून एक करारा झटका पाहायला मिळतो. टेंबरे टीम आतापर्यंत 4था गडी बाद झाला. टेंबरे टीमचा फलंदाज बाद. समालोचक ज्यांना आपण पाहिलं तर इंडिया पाकिस्तानचा सामना अगदी लाईव्ह कॉमेंट्री आपण पाहू शकाल स्क्रीनवरती. त्यांची कॉमेंट्री आपण
अगदी ऐकू स्टार प्रभाव चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळेल. मराठी समालोचक आपण जर विचार केला तर आमचे कुणाल दाते सर यांच्यासोबत ते जोडले जाणार आहेत अगदी 23 तारखेला. आणि त्यानंतर जर पाहिलं तर त्यांच्याच सारखा उभे कॉमेंट्रीचा आवाज आपण पाहिला तर आमचे सुरेश कैवारी सर अगदी यांचा आवाज देखील आपण आजच्या रात्रीमध्ये ऐकलात. त्यांचं देखील मनसोक्त आभार मानतो. इथं पाहू शकाल पहिल्या बॉलवरती विकेट आलं. फलंदाज माधूला परतवला दुसरा बॉल. मैदानाच्या आतमध्ये यावेळी पहा लगातारचा अजून एक करारा झटका. काय घडतं 26 धावांचा पाठलाग करायचा होता. फक्त 6 धावा इथं धापटावरती लागल्या गेल्या आणि त्याच्यानंतर फक्त विकेटचं पतन झालं. फलंदाज बाद झालाय. यावेळी पहा आता बॉल शिल्लक असतील टोटल इथनं 10 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टेमरे टीमला. म्हणजे पहिला गोलंदाज आपण पाहिला तो म्हणजे रोहित. पहिला बॉल चौकार आला होता तिथं मात्र एफर्ट दिला. अगदी शेवटचे 3 बॉल 3 विकेट भेटले आणि इथं आता गोलंदाज समीर बॅक टू बॅक 2 विकेट आता पाहायला मिळालेत. पहा विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभा. इथं मात्र या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का. गोलंदाज तयार. अगदी पाहिलं तर जबरदस्त एफर्ट. 10 बॉल आणि विजयासाठी अजून 20 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज तयार. इथे पहा जबरदस्त विकेट किपरनं बॉल सुटल्यानंतर फर्स्ट स्लिपला अगदी अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि सरळ इथनं मात्र आपण पाहता तर तिसरा बॉल देखील डॉट झाला. इथनं पाहायचं अजून 3 बॉल म्हणजे षटकातील 3 बॉल टोटलचा विचार केला तर 9 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज आहे. एकात दुसरा मोठा फटका या वेळीपत्र सामन्यामध्ये अगदी समीकरण ओपन करू शकेल. बघायचं पुन्हा एकदा वाईडचं अपील केलं जातं. यस लाईन भरगडली. हा बॉल इथनं वाईड दर्शवला जाईल. वाईडच्या मदतीने आता बऱ्याच काळानं धावसंख्या पुढे चालली आणि संघाची टोटल धावसंख्या धावपटलावरती लागली गेली ती म्हणजे 7 धावा म्हणजे अजून 19 धावांची गरज आहे. पहा बॉल 9 19 धावा. इथे पहा मिस टायमिंग स्वतः गोलंदाज चेंडू खाली. काय घडलं आजच्या दिवसामध्ये शिवनगर टीम अगदी अप्रतिम एफर्ट दिसला. पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तर जर्मन शिवनसे टीमला बाहेर काढलं. दुसऱ्या मॅच मध्ये अगदी जीव तोडून खेळलं जातं. जीव तोडून गोलंदाजी केली जाते आणि त्याचा मात्र उत्तम उदाहरण आपल्या समोर यावेळी मात्र पाहायला मिळतं. अगदी जर विचार केला तर अजून एक मोठा फटका मोठा झटका टेमरी टीमला बसेल आणि फलंदाज बाद झाला. विजय बॅक टू द डगआउट. टीमशी म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त टोली मैदानाच्या बाहेर आली आहे. आता जर विचार केला तर अर्धा स्कॉट मैदानाच्या बाहेर आलाय. आता पाहता इथं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. परशुराम एंटर झाला. यावेळी पहा बॉल टॅप केला. इथनं जर विचार केला तर इथे पहा अगदी जर पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या लगत क्षेत्ररक्षण होतं. त्या ठिकाणी मात्र बघायचं जबरदस्त या धावेची गरज होती आणि ती धाव आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 3 धावा इथे जोडल्या जातील या बॉलवरती आणि 3 धावेच्या मदतीने संघ पुढे चालला. टोटल धावसंख्या धावपटलावरती 10 धावा म्हणजे अजूनही 16 धावसंख्येची गरज आहे ना. 10 धावा धावपटलावरती लागल्या गेल्या. बॉल समाप्त झाले टोटल आतापर्यंत 5 बॉल म्हणजे येणारे 7 बॉल. पहा इनिंग मध्ये आपण पाहू शकाल येणारे 7 बॉल विजयासाठी अजूनही 16 धावसंख्येची गरज आहे. एक मोठा फटका इथं आपण पाहता टेमरी टीम लागली. या ठिकाणी मात्र विजयाचे दरवाजे उघडू शकेल. बघायचं गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये समीर पाहायला मिळतोय. यावेळी पहा जड मध्ये फेकला जातो बॉल. सुरेख एफर्ट डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षण जबरदस्त होतं. तिथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव घेतली जाईल आणि एका धावेच्या मदतीने संघ पुढे चालला. टोटल धावसंख्या धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळेल 11 धावा धावपटलावरती लागल्या गेल्या म्हणजे अजून येणारे 6 बॉल आणि विजयासाठी आता गरज असेल ती म्हणजेच 15 धावसंख्येची. येणारे 6 बॉल 1 षटक आणि एका षटकामध्ये आता अजूनही 15 धावांची गरज आहे. तर स्पीडअप घ्यायचं आहे. इथनं मात्र शिवनगर क्रिकेट संघ अगदी पाहता अप्रतिम गोलंदाजी साकारली आजच्या रात्रीमध्ये.
शिवनगर क्रिकेट संघाने पुढचा अजून एक सामना 3 षटकांचा आपल्याला पाहायला मिळेल, कारण की वनवे संघ अगदी दुसऱ्या फेरीमध्ये अगदी जबरदस्त कामगिरी साकारत असताना तिसऱ्या फेरीमध्ये संघाने प्रवेश केलाय. आणि इथनं मात्र आपण पाहिलं तर शेवटचा सामना होईल तिथनं एक संघ अगदी सुपर 4 ला जाईल आणि एक सुपर 6 ला जाईल आणि एक संघ अगदी घरच्या दिशेनं. पहा इथं 6 बॉल 15ची गरज. यावेळी पहा अलांदा कार्पेटनं फटका चांगला डीप मध्ये पता मिड विकेटला बॉल अडवला जाईल. आणि इथे जर पाहिलं तर मिसअंडरस्टँडिंग, दोन्ही गाडर एकाच पटरीवरती, इथे फलंदाज बाद होईल. तो म्हणजेच पाच बॉल 14ची गरज. 6 फटका पहा बॅकवर्ड पॉइंटला केला. एक धाव कंप्लीट झाली. बॉल अडवला जातो. दुसरीचा प्रयत्न होईल का? आणि तिथे 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा पूर्ण. यस, पंच धावा किती असतील ते कळवा फक्त. 3 धावा ना? ओके, 3 धावेने इथं मात्र संघ पुढे जाईल. मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळते शिवनगर क्रिकेट संघाकडनं. यावेळी मात्र आपण पाहू शकाल 3 धावा आल्या आणि 3च्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे आता 15 अंकावरती. अजूनही येणारे बॉल इथे शिल्लक असतील 4 आणि विजयासाठी गरज आहे अजूनही 11 धावींची. 4 बॉल 11 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे इथनं एक मोठा फटका अगदी सामना खुल्ला करू शकेल. बघायचं आहे काय घडतं, काय बिघडतं, कोण जिंकेल, कोण हरेल, कोणता संघ इथं तिसऱ्या फेरीमध्ये वनवे क्रिकेट संघाला फाईट करेल बघायचं आहे. हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज बाबू वाघमारे आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी पहा फुलर लेनचा बॉल वाईडिश लॉंग ऑफला बॉल चालला. तिथे मात्र सीमा रेषा पलीकडं येतोय जबरदस्त एफर्ट. फलंदाज इथं पाहिला तर अनिलच्या बॅटमधून यावेळी येतोय दमदार चौकार. विजयासाठी गरज आहे 7 धावांची. 3 बॉल 7ची गरज. 3 बॉल 7 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती बाबू एक लेजंड क्रिकेटर. इथनं पहा हा बॉल अगदी इथनं मात्र अवे फ्रॉम द बॉडी. इट इज अ डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. प्रेशर वाढत चाललं. 2 बॉल 7ची गरज. एक मोठा फटका इथनं मारणं गरजेचं आहे बॉलवरती. बघायचं काय घडतं, काय बिघडतं. मित्रांनो पहा, जिंकला तरी इतिहासच झाला पाहिजे आणि हरला तरी इतिहासच झाला पाहिजे. एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल 7 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त अटीतटीची लढत आपल्या समोर येते. बॉलिंग ट्रॅकवरती बाबू वाघमारे एक जबरदस्त अष्टपैलू आणि त्यानंतर विचार केला तर एक लेजंड क्रिकेटर पाहायला मिळेल आणि समोर अनिल. 2 बॉल 7. यावेळी पहा लाजवाब फटका. बॉल हवेत चालला. इथे मात्र सीमा रेषा पलीकडे स्टँड अँड डिस्पॅच. जबरदस्त प्रहार. सीमा रेषा पलीकडे येतोय दणदणीत दमदार षटकार. पाहू शकाल हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. मी म्हटलं लो स्कोरिंग मॅच परंतु हाय व्होल्टेज यावेळी सामना आपल्याला पाहायला मिळतो. 1 बॉल आणि 1 धावेची गरज. डेफिनेटली पाहता आपण जर डॉट झाल्यानंतर पहा मित्रांनो, जर लॉंग विकेट किपर असेल तर त्या ठिकाणी 1 धाव दिली जाईल. जर क्लोज मध्ये असेल तर त्या ठिकाणी आपण पाहता धाव दिली जाणार नाहीये आणि सामना जिंकल्यानंतर कोणी मैदानामध्ये जायचं नाहीये. प्रेक्षक वर्गाला विनंती असेल आपण सामना जिंकला तर मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये. 2 धाव्याने फायनलाइज केलं जाईल. शेवटचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती बाबू वाघमारे. 1 बॉल 1 धावेची गरज. यावेळी पहा सन्मान दिला. सामना फिनिश.
सामना जिंकला इथनं मात्र टेंबरी क्रिकेट संघानं. व्हेरी यावेळी मात्र ऑल द बेस्ट टेंबरी क्रिकेट टीम. आणि इथं मात्र हार्दिक अभिनंदन देऊया टेंबरी क्रिकेट संघाला. अगदी शुभेच्छा. पहिल्या 2 षटकामध्ये पाहिलं, पहिल्या षटकामध्ये आले होते 6 धावा, दुसऱ्या षटकात आले 5 धावा आणि तिसऱ्या षटकात पाहिलं तर सामना फिनिश केला. अगदी पाहिलं ज्या फलंदाजाने षटकार मारला तो आपण इथं मात्र पाहू शकाल अनिल, ज्यांना टर्निंग पॉईंट बॅटिंग केली तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नक्कीच चांगला खेळ झाला, चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. प्रेक्षकांची मनं जिंकले अनिलनं. अडचणीमध्ये असताना टीम आपण पाहिलं टेंबरी टीमच्या माध्यमातून अनिलनं मात्र चांगला खेळ दाखवला आणि इथं मात्र षटकार टोकून आपल्या संघाला विजय करून दिलाय. प्रवीण सर, हा सामना प्रेक्षकांना सुद्धा आवडला असेल कारण हा सामना रोमांचक झालाय. यापुढे होणारी मॅच आपण पाहू शकाल सुपर 6 मध्ये जाणारी टीम आपण पाहतो विपक्षी आता टेंबरीची मॅच असेल. यापुढील होणारा सामना